मंडळी, तुळस ही फक्त एक झाड नाही तर एक धार्मिक आणि औषधी त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक अशी शक्ती आहे। पण अनेकदा आपण तुळस लावतो, तिची पाने लहान असतात, पिवळी पडतात किंवा कोमेजलेली दिसत असतात। सो त्यावर नक्कीच एखाद्या प्रकारची कीड ही आलेली असते। सुकलेल्या तुळशीला नेहमी हिरवगार ठेवण्यासाठी आज मी अतिशय साध्या सोप्या टिप्स तुम्हाला देणार आहे। त्यासोबतच वर्षानुवर्ष तुळस खराब होणार नाही यासाठी अगदी घरगुती उपाय देखील सांगणार आहे। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण की त्यामध्ये बऱ्याच अशा छोट्या छोट्या टिप्स आणि बरेच असे उपाय मी शेअर केलेले असतात। त्यानंतर पटकन व्हिडिओला एक लाईक देखील करा, कारण की तुमचा एक लाईक हा व्हिडिओ आपल्या इतर गार्डन प्रेमीपर्यंत पोहोचण्यास मदत करत असतो। त्यामुळे छोटंसं सहकार्य तुम्ही देखील करा। सर्वात प्रथम मंडळी, प्रत्येकाच्या घरात एक तरी तुळस असते, पण तुळशीबाबत अनेकांची तक्रार असते की तुळस ही खूप लवकर सुकते। अनेकदा व्यवस्थित पाणी घालूनही तुळशीची पानं गळतात। तुळशीची झाडं ही सुकायला अनेक कारणं असू शकतात। त्यात तुळस ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे, त्यामुळे तुळशीची वनस्पती ही कमी पाण्यात, कमी सूर्यप्रकाशात आणि कमी हवेमध्ये सुद्धा जगू शकते। पण जर ती सारखी सारखी कोरडी होऊन पानं गळत असतील तर मात्र आपल्याला त्यावर काही उपाय करून तिला पुन्हा हिरवेगार करणं गरजेचं आहे। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, माझ्या देखील तुळशीची जी काही अवस्था आहे ती त्याचप्रमाणे आहे। सध्या त्याची पानं जी काही आहे ती पिवळी व्हायला लागलेली आहे। मंडळी, तसं पाहायला गेलं तर तुळशीच्या पानांवर किंवा रोपावर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कीड दिसत नव्हती। पण मात्र ज्यावेळेस आपण जी काही खराब झालेली पानं ही वेळोवेळी काढून टाकणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। सो एका साईडची जी काही वेगळी तुळस होती, म्हणजे एका कुंडीत 2 तुळस होत्या, तर एक तुळस जी होती ती पूर्णपणे या ठिकाणी जी होती ती सुकलेली होती। सो याचं कारण म्हणजे याच्या रूट्समध्ये किंवा मातीमध्ये यामध्ये समस्या आहेत, आणि जर आता योग्य वेळी त्याच्यावर लक्ष दिलं नाही किंवा उपाय केला नाही तर मात्र जी काही दुसरी तुळस आहे ती देखील या ठिकाणी खराब व्हायला लागलेली होती। त्यानंतर ही दुसऱ्या कुंडीत लावलेली जी तुळस आहे त्यामध्ये बरेच असे छान रोपं देखील आलेले होते। सो या ठिकाणी मातीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नव्हता, पण जी पहिली कुंडी होती त्यामध्ये ज्यावेळेस मी कुंडी साफ करत होती किंवा माती स्वच्छ करत असताना त्या ठिकाणी बारीक अशी कीटक त्या मातीमध्ये मला दिसले। सो मंडळी, तुळशीच्या रोपावर पांढऱ्या रंगाचे कीटक हे पानांवर जर चिकटलेले असतील तर त्या समजायच्या की त्यांना पांढऱ्या माशा किंवा व्हाईट फ्लाईस या असू शकतात। त्या झाडाच्या कोवळ्या भागातील रस या शोषून घेत असतात आणि रोप हे त्याने कमकुवत होत होता। पानांवर जाळीसारखी रचना किंवा काळसर डाग जर दिसत असतील तर मात्र माइट्स असण्याची शक्यता आहे, त्यामुळे देखील पानं पिवळी पडतात आणि तुळस ही कोमेजत असते। आणि जर लहान हिरव्या किंवा काळ्या रंगाचे जर कीटक दिसले तर एफिड्स आहे। सो हे कीटक देखील रस शोषतात आणि झाडाची वाढ ही थांबवत असतात। झाडावर पांढऱ्या कापसासारखे कीटक दिसले तर मात्र त्या ठिकाणी मिलीबग्सचा हा अटॅक असू शकतो। पण मात्र या ठिकाणी एफिड्स किंवा मिलीबग्सचा हा अटॅक नव्हता। सो व्हाईट फ्लाईसचा जो काही अटॅक होता तो या ठिकाणी मला दिसत होता आणि तो डिरेक्टली मातीवर झालेला होता। सो हळूहळू मातीपासूनच म्हणजे आतून रूट्स खराब करायला लागत असतात आणि वर मात्र तुळस खराब होऊ लागत असते। सो सुरुवातीला या ठिकाणी मी अगदी हलकीशी पिंचिंग तुळसला करून घेतलेली होती। त्यानंतर आजच्या उपायाकडे वळूया। अगदी साधा सोपा उपाय आज आपण तुळसवर करून घेणार आहोत। सो मंडळी, या घरगुती उपायामध्ये अगदी छोट्याशा दाण्यांचा आज आपण वापर करून घेणार आहोत आणि हे मेथीचे दाणे ज्यामध्ये भरपूर अशी सारी जादू आहे। सो अगदी साधा सोपा आणि जबरदस्त उपाय आहे जो तुळशीला सुपर हिरो तर बनवण्यास आहे। मंडळी, तुळशीमध्ये तर अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट देखील असतात। थोडक्यात निसर्गाची सुपर हिरो ही आपली तुळस आहे। पण कधी कधी मात्र तुळशीवर देखील ही कीड येते, त्यामुळे त्याची जी रूट्स असतात ती कमजोर होतात आणि झाड देखील त्याने थकलेलं वाटत असतं। मग अशा वेळेस थकलेल्या झाडासाठी काय करायला हवं? तुळशीला बळ देणारा सुपर पॉवर म्हणजेच हे मेथीचं पाणी। सो मंडळी, या ठिकाणी मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले होते। रात्री 1 ग्लासभर पाण्यात त्याला भिजत ठेवलेले होते। सो भिजत ठेवल्यानंतर सकाळी हे दाण्यांची जी साईज आहे ती देखील मोठी होऊन जाते आणि पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तो देखील डार्क झालेला आहे। सो सकाळी हे पाणी आपल्याला तुळशीला देऊन घ्यायचं आहे। मंडळी, हे पाणी डायरेक्ट तुळशीला न देता याला या ठिकाणी आपण डायल्यूट करून घेतलेलं होतं। सो 1 ग्लास जर मेथी पाणी असेल तर त्यामध्ये पुन्हा 1 ग्लास प्लेन वॉटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, हे मेथी पाणी नुसतं पाणी नाही तर हे एक नैसर्गिक सुपर फूड आहे। यामध्ये अँटीऑक्सिडंटने एकदम समृद्ध असा सोर्स आहे। मेथीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात,
त्यामुळे अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे झाडांच्या रूट्सवर किंवा पानांवर येणाऱ्या किडीपासून बुरशीपासून यांचं संरक्षण करत असतात. आणि सध्या तुळसला याचीच जास्त गरज आहे. मेथी पाण्यामध्ये भरपूर सारे न्यूट्रिएंट असतात, जे झाडांच्या मुळांमध्ये शोषली जात असतात, ज्यामुळे रूट्स देखील स्ट्रॉंग होतात आणि प्लांट्स देखील डेव्हलप होण्यात मदत होत असते. सो या ठिकाणी डायल्यूट केलेलं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते मी तुळसला देऊन घेत आहे. त्यानंतर यासोबत आपल्याला अजून एक वस्तू देखील तुळसला देऊन घ्यायची आहे. सोबतच या पाण्याचा तुम्ही झाडावर किंवा तुळसवर स्प्रे करू शकता, तो देखील भरपूर असा गुणकारी आहे. आता थोडक्यात मेथी दाण्यांमध्ये असलेले न्यूट्रिएंट जाणून घेऊया. मंडळी, यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट तर आहेत, त्याचप्रमाणे विटामिन B1, B6, C आणि E हे संपूर्ण इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहेत, जे झाडांच्या वाढीस तर चालना देतातच, त्याचप्रमाणे त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यास देखील मदत करत असतात आणि झाड देखील निरोगी ठेवत असतात. सो मंडळी, अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय जो आहे तो आपल्याला तुळसवर या ठिकाणी करून घ्यायचा आहे. हा उपाय तुम्ही गोकर्णीच्या झाडावर देखील करू शकता किंवा जे काही तुमचे फुलझाडं आहेत त्यांची पानं जर पिवळी पडत असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच वापरू शकतात. यासोबतच आपल्याला अजून एक घरगुती वस्तूचा देखील या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. मेथी दाण्याच्या लिक्विड फर्टिलायझर सोबत या ठिकाणी मी ड्राय फॉर्म मध्ये हळदीचा देखील वापर करून घेणार आहे. तुम्ही मेथी दाण्याच्या पाण्यामध्ये हळद मिक्स करून देखील देऊ शकतात किंवा अशा प्रकारे ड्राय फॉर्म मध्ये देखील देऊ शकतात. तुम्हाला हळद ही अँटीसेप्टिक आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे, असे एक ना अनेक गुणधर्म हे हळदीमध्ये आहेत. सो या ठिकाणी जी काही मातीमध्ये लागलेली कीड आहे तिला दूर करण्यासाठी हळद या ठिकाणी उपयुक्त ठेवणार आहे. सो मंडळी, तुळससाठी आपण कुठल्याही औषधी किंवा केमिकलयुक्त खतांचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती गोष्टींचा वापर करून त्यावर असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या लांब ठेवण्यासाठी यांची नक्कीच मदत होऊ शकते. सो मंडळी, तुम्हाला आवडला का हा उपाय? तुमच्या देखील तुळशीला सुपर हिरो बनवा. जर आवडला तर लगेच लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा सोप्या पण प्रभावी नॅचरल रेमेडीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, उपाय कसा वाटला आणि याबद्दल तुमचा अनुभव काय आहे ते. आणि तुमच्या या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देखील देण्यात येईल. मंडळी, तुळशीला बळ देऊन एक प्रकारे निसर्गाला साथ देऊया. तुमच्या बागेत देखील हिरवळ आणि आनंद वाढवूया. आणि लक्षात ठेवा, निसर्गातच आहे सर्व शक्ती. मग का म्हणून आपण थांबायचं? चला सुरुवात करूया. किमान एक तरी रोप या पावसाळ्यात मात्र आपल्या बाल्कनीत किंवा कुंडीत मात्र नक्कीच लावूया. सो मंडळी, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डन टिप्स मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. आणि त्याचप्रमाणे अजूनही मला तुम्ही जर इंस्टाग्रामला देखील पटकन फॉलो करून घ्या. सो थँक्यू सो मच फ्रेंड. लवकर भेटूया आणि नवनवीन जबरदस्त उपायांसह. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा. टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.